तर हे बघा 2015 मध्ये जी योजना आणली होती प्रधानमंत्री कुशल विकास योजना त्याचा कॅग रिपोर्ट ऑडिटरने सबमिट केलेला आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे. तर त्याच्यामध्ये असं बाहेर आलेलं आहे म्हणजे घोटाळे कसे होतात हे तुम्हाला कळेल. त्याच्यामध्ये सरळ सांगलेलं आहे की तुम्ही ज्या स्किल सेंटर उभारले होते त्याच्यामध्ये स्किल सेंटरवाले त्यांनीच घोटाळा केलेला आहे. म्हणजे जिथं त्या मुलांचे बँक खात्यात टाकायचे होते तिथं एक एक दोन 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 असे नंबर टाकलेले आहेत. जिथं फायनलमध्ये जेव्हा ट्रेनिंगची बॅच पूर्ण होती ना तर तेव्हा तिथं काय करायचं असते त्यांचे फोटो काढून ते पाठवायचे असते. तर यांनी काय केले माहिती आहे का, महाराष्ट्रामध्ये तीच फोटो वापरली, गुजरातमध्ये तेच फोटो वापरली, म्हणजे ज्यांच्या जिथं जिथं शाखा आहेत तेच फोटो वापरल्या. आणि अजून काय केलेलं आहे माहिती आहे का, त्यांनी एका एका जिममध्ये तुम्ही समजा एका जिममध्ये किती असतील ट्रेनर, 10, 15, 20 समजा, एका जिममध्ये 900 ट्रेनर ट्रेनिंग दिलेली आहे असं सांगितले आहे त्यांनी. म्हणजे हा प्रकारचा घोटाळा झालेला आहे. तुम्हाला मेन गोष्ट सांगतो, 2015 ते 22 मध्ये त्यांना फंड किती आला असेल, 10,194 कोटी रुपये एवढा फंड सरकारने दिला होता. म्हणजे यांनी सगळं घोटाळा करून हा पैसा हडप केला. म्हणजे स्किलच्या नावाखाली या लोकांनी सगळं घोटाळा केला. बॅच नंबर 57,241 गया बिहारमध्ये तीच फोटो आहे. बॅच नंबर 67,518 बहरीच उत्तर प्रदेशमध्ये सेम फोटो आहे, सेम आहे. इथे बघा हा ग्रुप फोटो आहे. या ग्रुप फोटो मधला काय केलेला आहे, उत्तर प्रदेशच्या जागी काय केलं आहे, ह्या दोघींचा क्रॉप केला फोटो आणि इथं अपलोड केलेला आहे. आणि हे काय जागा सेमच आहे, फक्त इथं एकीचा हे केलेला आहे आणि इथं दोघीचा फोटो काढ. इथं काय केलेलं आहे बघा, हे खालचं पेपर मधलं जे टेक्स्ट आहे ना हे सेम आहे, फक्त वरची फोटो एडिट केलेली आहे. सेम. खरी मजा तर इथं आहे. म्हणजे इन्स्पेक्शन करायला जो अधिकारी जातो ना, तर तुम्हाला काय वाटेल एका दिवशी त्याने कुठे कुठे इन्स्पेक्शन केलं असेल. हे बघा 21/2/2020 मध्ये सेम माणूस म्हणजे आशिष स्नेहवाल तो आंध्र प्रदेशमध्ये पण गेला, गुजरातमध्ये पण गेला, झारखंडमध्ये पण गेला, कर्नाटकमध्ये, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा, म्हणजे 19 जागी त्याने एका दिवसामध्ये 19 जागी त्याने इन्स्पेक्शन केले असं दाखवलेलं आहे. म्हणजे किती लेवलचा फ्रॉड झालेला आहे. युवा पिढी ज्यांनी घडवायला पाहिजे होती ते घडवण्यापेक्षा स्वतःचीच घरं भरत आहेत. अशाने भारत महासत्ता तर होणार नाही, तर डुबणार तर 100%. हे तर नक्की होणार आहे. तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा.